आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। तुमच्या हातात मत द्यायचं निधी द्यायचं हे माझ्या हातात बारामतीत विधान निधीवरून अजित पवार यांचा हा इशारा असं विधान। माळेगावसह बारामतीच्या विकासासाठी माझी संपूर्ण टीम कटिबद्ध, अजित दादांचं हे आश्वासन। निधी जनतेच्या घरातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून नाही, अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय, अंबादास दानवे यांचा हा निशाणा। महायुतीमधले वाद दिल्लीत नको, राज्यात सोडवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नाही अशी ही चर्चा। विरोधात आपण एकत्र आलोय, डहाणूमधल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। डहाणूमध्ये भाजप विरोधात शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा। अहंकार टीका भाजपसाठी नाही, ठाकरेंसाठी। डहाणूमधील वक्तव्यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाचं हे स्पष्टीकरण। मुंबईमध्ये ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवार यांची राष्ट्रवादी आग्रही। ठाकरेंसोबत गेल्यास महाविकास आघाडीला फायदा, मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करू। पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत हा एकमुखी निर्णय। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आल्यात, संजय राऊत यांचं ट्विट। युतीसाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही असंही वक्तव्य। काँग्रेस अमिबासारखा इकडे तिकडे पसरतो, मेंदू कुणाकडे हेच कळत नाही, मनसेच्या संदीप देशपांडे यांची ही टीका। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येण्याची गरज। विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान। भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक। आघाडीमध्ये लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य, वडेट्टीवारांची ही भूमिका। आणि आता पाहूयात काही राजकीय घडामोडी। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांवर टीका। हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांवर टीका करत देवेंद्र फडणवीस पोशिंदा, नवनाथ बन यांचं हे प्रत्युत्तर। मुंबईमध्ये काँग्रेसचं अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन। असलम शेख यांच्यावरील टीकेनंतर काँग्रेस आक्रमक। अमित साटम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी। काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने। असलम शेख यांनी लोढांच्या कुटुंबियांना धमकी दिली होती। अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही, अमित साटम यांचा पुनरुच्चार। अंगावर आले तर शिंगावर घ्या, साटम यांचा इशारा। मुंबई काय लोढा अदानी कंबोज यांची एका लोढांनी टॉवर उभारताना किती मंदिरं उद्ध्वस्त केली, वर्षा गायकवाडांचा सवाल। असलम शेख मालवणीमधील गरिबांचा आवाज। अमित साटम यांनी असलम शेखांवर केलेल्या टीकेवरून वर्षा गायकवाड यांचा हा सवाल। तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ। गडचिरोलीमधील प्रचार सभेत स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का, सुषमा अंधारेंचा सवाल। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या। भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन। ठाकरेंची सेना आणि मनसेने भाषावाद पसरवला असा भाजपचा आरोप। भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत, संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपकडून आंदोलनापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। भाजप नेत्यांमुळे पोलिसांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नियमित पूजेला मज्जाव केला। भाजपला अभिवादन करण्यासाठी त्यांचे नेते कमी पडले, किशोरी पेडणेकर यांची ही टीका। मराठवाड्यात 900 आत्महत्या झाल्या आहेत, त्याबद्दल भाजपला काही वाटलं नाही, आम्ही मराठीचा आग्रह करतो, त्याला विरोध आहे असं भाजपनं सांगावं, दानवेंचं विधान। तर भाजपच्या आंदोलनावरून अंबादास दानवे यांची ही टीका।